शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या निवेदनाची दखल। जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई। 18 गोवंशांची सुटका, 3,12,000चा मुद्देमाल जप्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी कुरेशी मोहल्ला परिसरात धाडसी कारवाई केली आहे। या कार्यवाहीत कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवलेल्या 18 गोवंशाची सुटका करण्यात आली असून पोलिसांनी 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जळगाव जामोद शहरातील कुरेशी मोहल्ल्याजवळील नगर परिषदेच्या खुल्या जागेत काही जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती समोर आली होती। शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी या संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 5 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घटनास्थळावर छापा टाकला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी 14 मोठे बैल आणि 4 गोरे असे एकूण 18 गोवंश मिळून आले। या जनावरांना चारा किंवा पाणी न देता त्यांच्या पायांना आणि मानेला आखूड दोरीने अत्यंत निर्दयीपणे बांधण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांना साधी हालचालही करता येणार नाही। या कारवाईत पांढरे बैल 8 नग किंमत 1,60,000 रुपये, तांबडे बैल 6 नग किंमत 1,20,000 रुपये, गोरे 4 नग किंमत 32,000 रुपये, एकूण किंमत 3,12,000 रुपये किमतीची जनावरं जप्त करून स्थानिक गोरक्षण मध्ये देण्यात आले आहेत। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम 5(अ)(ब), 9(अ) आणि प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1960च्या कलम 11(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक निकम यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करत आहेत।